सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे आणि बाप मात्र मराठा आहे, आई आणखी कोणी आहे, असं सगळं कॉकटेल घर आहे. हे माझं वक्तव्य नाही, हे वक्तव्य आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचं. आता ते ज्या पवार कुटुंबियाबद्दल आणि ज्या सुप्रिया सुळेंच्या बद्दल बोलतायत त्यांच्या अनेक भूमिकांबद्दल माझीही काही मतं वेगळी आहेत, माझीही भूमिका वेगळ्या आहेत, माझीही मतभेद त्यांच्याबद्दल निश्चितपणानं आहेत. त्यामुळं त्या भूमिका वेगळ्या आहेत. पण विषय आज आहे तो पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा विषय आहे तो पडळकरांचं वक्तव्य ते ज्या पदावरून करतायत त्या गोष्टीचा हा विषय. मला हा व्हिडिओ आज फार विस्ताराने करायचा नाही, पण गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या एकूण सगळ्या परंपरांची मला आठवण करून द्यायची आहे की इथंच आमच्या संत तुकोबांनी काही अभंग केलेले आहेत की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचे शस्त्रे, हे तुकोबा सांगतायत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मी अभंग शतक करायला लागलोय. तुकोबांचा एक एक अभंग रोज येतोय आपल्या भेटीला. तेच तुकोबा दुसऱ्या बाजूला शब्दांचं महत्व सांगताना असं म्हणतायत, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. गोपीचंद पडळकर यांना आमदारकीच्या पदावर काम करत असताना या सगळ्या गोष्टींचं खरं तर भान असायला पाहिजे. आता मी तुम्हाला काही पुरावे सांगतो. जर सुप्रिया सुळेचा बाप मराठा आहे, सासू ख्रिश्चन आहे आणि नवरा ब्राह्मण आहे, सगळं घर कॉकटेल झालंय असं जर तुम्ही म्हणत असाल तर धर्मांतर करून गेलेल्या बजाजी निंबाळकराला परत धर्मात घेतल्यानंतर त्याला जवळ कुणीच हिंदू धर्मातलं करणार नाही, म्हणून त्याच्या मुलाला महादजी निंबाळकराला स्वतःची सखुबाई नावाची पोरगी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मग काय म्हणणार? बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी बायको सविता आंबेडकर ही ब्राह्मण समाजातली, म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण तुम्ही तसंच बोलणार का? छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे, त्यांनी स्वतःच्या बहिणीचा विवाह होळकर घराण्यात केला धनगर समाजामध्ये, तर त्या छत्रपती शाहू महाराजांना पण तुम्ही मग तसंच सांगणार का? 12व्या शतकामध्ये संत बसवांनांनी हरळ या नावाच्या चर्मकार व्यक्तीचा, त्या पुरुषाचा विवाह एका ब्राह्मण मुलीशी केला. मग तुम्ही बसवांनांच्या बाबतीत तीच भूमिका घेणार का? तसंच वक्तव्य करणार का? आणि आता याच्या पलीकडे थोडं जाऊन तुम्हाला मी एक सांगेन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मुस्लिम समाजातले आहेत, ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एका हिंदूंच्या कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन करत असताना त्यांचं एक वक्तव्य आहे, एक मुस्लिम व्यक्ती ख्रिश्चन मेणबत्तीनं हिंदूंच्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करीत आहे, हे भारताची एकता आहे, हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलेलं होतं. मग मला तुम्ही गोपीचंद पडळकर एक सांगा, तुम्ही ज्या पद्धतीनं वक्तव्य करताय आणि ज्या भावनेनं करताय हे फार चुकीचं आहे. देशाच्या एकूण इतिहासाला हे शोभनीय नाही, तुमच्या पदाला हे शोभनीय नाही. ज्यावेळी तुमचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी निश्चितपणाने तुमची वक्तव्य वाचल्यानंतर पुढच्या पिढीला तुम्ही विलन वाटाल, हिरो नाही वाटणार. धूमत चित्रपट काढला होता, त्याच्यातनं तुम्ही हिरो म्हणून पुढे आलाय, तर थोडं आमदारकीच्या पदावरती काम करत असताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. मग तो समोरचा माणूस कुणीही असो, निश्चितपणाने जबाबदारीने आपण बोललं पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधक असतात, शत्रू असत नाहीत. ऑपोजिटर आणि एनिमी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे गोपीचंद पडळकर तुम्हाला कळलं पाहिजे. आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित आघाडीतनं तुम्ही ज्यावेळी आमदारकी लढवत होता त्यावेळी सांगली लोकसभेच्या त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुमची भाषा कशा प्रकारची होती, तुम्ही भाषणं नेमकी कुठल्या अनुषंगाने करत होता, तुमच्या भाषणांचा आशय काय होता, एकदा तपासा. मग तुम्हाला कळेल की आता तुम्ही जे बोलताय ते आणि त्यावेळी निवडणुकीच्या प्रचारात जे बोलत होता ते, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपली विचारधारा थोडी कॉकटेल झालेली आहे, याचाही तुम्ही विचार केला पाहिजे मुळापासून. तो विचार तुम्ही करत नाही आहात. एक अरबी उक्ती तुमच्या माहितीसाठी सांगतो की एखादा शब्द तोंडातून आपल्या बाहेर पडताना 3 द्वारपाल असतात, म्हणजे आपल्या भाषेत वॉचमन असतात. पहिला द्वारपाल आपल्या जिभेला विचारतो हे बोलणं खरं आहे का, दुसरा द्वारपाल विचारतो हे बोलणं नम्र आणि दयाळू आहे का, आणि तिसरा द्वारपाल विचारतो हे बोलायलाच हवं का. या तिन्ही कसोटींवर बोलणं जर यशस्वी झालं तर ते बोलायचं आहे. संत कबीरांचा एक दोहा आहे फार सुंदर, याच्यामध्ये हे पडळकर साहेब खास तुमच्यासाठी सांगतोय बरं का, कारण तुम्ही त्या पदावरती काम करताय. असं बेताल वक्तव्य आपल्याला शोभत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. संत कबीर असं म्हणतायत की 32 दात जिभेला हिनवत असतात, हम तो 32 है, तू तो अकेली बिचारी क्या करेगी. त्यावेळी जीभ या 32 दातांना नम्रपणानं उत्तर देते, तुम 32 हो, मैं अकेली बिचारी, लेकिन अगर मैं टेढ़ी चलू तो 32 गिर जाएगी. आता 32 गिरणार नाही, कारण आता लोकशाही आहे, संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. पण गोपीचंद पडळकर साहेब, मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की पवारांच्या ते एकूण सगळ्या भूमिकांबद्दल माझेही मतभेद आहेत, पण तुमचं वक्तव्य मला
चुकीचं वाटलं, किमान या देशाच्या एकतेला, अखंडतेला धोका देणारं वाटलं, म्हणून मी याच्यावरती भाष्य केलं. आपला सगळा इतिहास माहीत असायला पाहिजे. मी तर त्याच्यावरती वाचलेलं होतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुढचे जे वंशज आहेत ते परदेशी असल्याचं आपण बघतो. म्हणजे या देशामध्ये आता ख्रिश्चन, तुम्ही जो विषय म्हणता तो बाजूला ठेवू, आपण ख्रिश्चन बाजूला ठेवू, मुस्लिम बाजूला ठेवू. आता मला सांगा, मराठा आणि ब्राह्मण हे तरी हिंदू आहेत का नाही? मग त्या हिंदू धर्मियांबद्दल काय म्हणणार? त्यालाही तुम्ही कॉकटेल ठरवणार का? मग हा सगळा खरं तर विषय आहे. याच्यावरती आपण सखोल चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पण सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आपण या विषयावरती व्यक्त व्हा. आपलं मत कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.